कापूस उत्पादक शेतकरी 10-26-26 या खताच्या ग्रेडला पहिली पसंती देतात आणि तेही एका विशिष्ट कंपनीच्या. परंतु शेतकरी बंधूंनो, मागच्या काही महिन्यापासून किंवा मागच्या 1-2 वर्षापासून असं पाहायला मिळत आहे की सर्व शेतकऱ्यांना ज्यांना त्या कंपनीचं 10-26-26 टाकायचं आहे ते मिळत नाही आहे. जर 10-26-26 मिळत नसेल तर तुम्ही 10-26-26पेक्षाही चांगला ग्रेड कशाप्रकारे आपल्या शेतात दुसरं खत आणून तयार करू शकतात ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. आपल्यासमोर ही बॅग आहे. ही बॅग DAP या खताची आहे बघा. डाय अमोनियम फॉस्फेट असं याला म्हणत असतात, DAP. हे खत IPL या कंपनीचं आहे आणि हे सौदी अरेबिया येथून या कंपनीनं इम्पोर्ट केलेलं आहे. इथे बघू शकता आपण सौदी अरेबिया. खताची गुणवत्ता चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. 2 DAPच्या बॅग, 1 युरियाची आणि 1 पोटॅशची जर आपण बॅग घेतली तर या 4 बॅगामध्ये आपल्याला किती प्रमाणात NPK उपलब्ध होते हे बघूया. या 4 बॅगामध्ये आपल्याला जे NPK उपलब्ध होते याच्यामध्ये 60 किलो पोटॅश आहे, 46 किलो स्फुरद आहे आणि 38 किलो नत्र आहे. 38, 46, 60 या प्रमाणात खत आपल्याला या 3 बॅगामधून जाते. 10-26-26च्या जर आपण 3 बॅगा घेतल्या तर 2 बॅगामध्ये 10 किलो नत्र, 26 किलो स्फुरद आणि 26 किलो पोटॅश जाते 2 बॅगामध्ये. तर अशा प्रकारे जर तिसरी बॅग जर आपण पाहिली तर 5 किलो नत्र, 13 किलो स्फुरद आणि 13 किलो पोटॅश असते. तर जवळपास 26 आणि 13 39 किलो स्फुरद, 39 किलो पोटॅश आणि याच्यामध्ये आपल्याला 25 किलो नत्र मिळते 10-26-26मध्ये. तर जर 10-26-26 उपलब्ध नसेल तर तुम्ही DAP, MOP आणि युरिया यांचं कॉम्बिनेशन घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला 10-26-26पेक्षा बेटर ग्रेड, चांगले ग्रेड उपलब्ध होतात.